आई पण आली रांगोळी काढायला. तयार झाले मस्तपैकी आणि ना आता पालखी येणार आहे आमच्याकडे, पण त्याच्या वडे बनवायला कारण का मावशी फुगून दाखवणार वडे. ते बघा लवकर बघा. एक मावशी देशी नवीन नवरी आमच्या नवरदेव आमचे तिकडे गेलेत. राम राम. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळचे वाजले 6 आणि मंडळी पालखी आता आमच्या वाडीमध्ये आले. मगाशी सोलकरवाडीमध्ये पालखी होती आणि आता सोलकरवाडीमधून आता आमच्या वाडीमध्ये पालखी आले. आता पालखी आपल्या घरी येणार आहे, त्याच्यामुळे ना देवाच्या स्वागतासाठी आपल्याकडे रांगोळी वगैरे काढली जाते. बघा अरे रांगोळी काढते. अरे छान काढली रांगोळी. बघा अशी रांगोळी काढते सगळी. पालखी इकडे ब्लब वगैरे लावून घेतला बाहेर. तर पालखी आल्याच्या नंतर छानपैकी देवाचं दर्शन वगैरे घेऊ. वाडीमध्ये जरा पालखी वगैरे फिरेल. हां बरं आहे ना. हां आणि बघा आता सूर्य पण मावळायला झाला. मोरया खेळतोय. ए चल तयार हो, तयारी कर जरा, फ्रेश हो. चल मस्तपैकी सदरा वगैरे घाल. मम्मी सांगते जरा फ्रेश होऊन घे. चल टोपी घालणार आहेस ना. हां मस्त जास्वंदच आहे ते. हां हार्टचा आकार आहे ना, भारी. चला तयार बसा. हे आपलं घर कोकणातलं फणस आणि मस्त ना हवा सुटली बघा. आई पण आली रांगोळी काढायला. तर मंडळी आता ना संध्याकाळचे वाजलेत 8 वाजून गेलेत आणि आम्ही तयार झालो आहे मस्तपैकी. आणि ना आता पालखी येणार आहे आमच्याकडे, पण त्याच्या आधी ना खेळे येतील आपल्याकडे. खेळे वगैरे नाचून गेले की त्याच्यानंतर मग पालखी येते मस्तपैकी. बघा आर्य पण छान तयार झाले, मी तयार झालो आहे, मोरिया तयार झाले, गौरी तयार झाले. आणि इकडे बघा आता ना रात्रीच्या जेवणासाठी जे खेळे येतील ना त्यांच्या जेवणासाठी इकडे तयारी चालू आहे. वडे गौरी पण छान तयार झाले. आता कळणारी जरा चेंज झाली. हा मावशी आली आता वडे बनवायला. कारण का मावशी फुगून दाखवणार वडे. ते बघा लवकर बघा. एक मावशी देशी गेल्या टायमाला ही होती पाहिजे होती गणपतीच्या टायमाला कपायची नाही राखलं सावकाच्या मावशी. अरे मला तेल पण तापले एकदम. टाकू दे, माझी काळजी करू नको तो. नाही नाही अगदी बाजू नका, मेहरबानी करा. हे भाषा फोडले पाहिजे. भारी का. हे ताई कडक नाही होणार का. मॅडम आहेत ना. आता बघा काय सांगू मी तुला. इकडे आई बघा आमच्या पीठ मळले ते गोळे करून देते. खूप जाड आहे पीठ. हे मीठ वगैरे बरोबर पडलं जेवायला घ्यावा, जेवायला घ्यावा दात बी येतील बाबा. तर रात्री पालखी येऊन गेली ना की नंतर वाटप पडेल आणि मग खेळ येतील, मग ते जेवायला वगैरे येतील. तर त्याची तयारी सुरू आहे. पण या वर्षी ना जरा आपल्याकडे उशीरच होणार आहे. हे नाही करत आहेस तू. प्लेन का नाही करत ग. कर ना प्लेन कर ना, थोडे प्लेन कर. भोकाचे वडे आपल्या कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत ना, म्हणून भोकाचे वडे. बघूया घे चल, मावशीची फरमाईश आहे प्लेन वडे पाहिजे.
नाही प्लेन पण फुगतात ना, प्लेन छान फुगतात. प्लेन छान फुगतं. हे भोकाचं तुला काय म्हणते भोकाचं का असं केलं माहितीये ते असं भोकाचं बोट फुगलेलं कर. असलं की ते आपण रस असतो ना ते दोन तुकडे आतमध्ये आणि करायचे. का असं हे असं बोट घालून खायची ती मजा वेगळी हा, आहे. आणि हे बोट घालून खायची ती वेगळी आणि त्यात ते बघ असं हा असा तुकडा केला कोण? मावशी रेसिपी रेसिपी हे वड्यांचे ते प्रकार सांगते. असं आपण भोग पडल्याच्या नंतर काय असतं हे ह्याच्यामध्ये आपल्याला असं खाऊन सांग ना कसं झालं जरा. नाही, खाऊन सांग. अरे नाही कसं. मग त्याच्यात ते रसा जातो कळलं? हा बरोबर. नाही, आतमध्ये रस्त्यात बुडवून खाणारी बरोबर बारीक त्यासाठी, आपल्यासाठी. हा, मग. आणि असं भोग का पडायच्या पहिले आपल्याकडे झारे नव्हते हे का बोट घालून खायची घ्यायची पद्धत आहे. काय माहिती शीग असायची शिगेला मध्ये घालायचं आपल्याकडे बरोबर, पलिते बरोबर. नव्हते त्यामुळे आपण अजून तो- काही जण शीख हा, शीग वापरतात. वापरतात. हा, शीग घातली की काय होतं असे प्लेन करतात माझ्या म्हणजे वड्यांची एक छान माहिती आपल्याला मिळाली. मग तो तिकडचं पण येतं लागतं ना छान झाले वडे पण छान झाले. मस्त फुगले. पातळ का जरा ही तर मंडळी आता आहे ना पालखी आपल्याकडे येते पण त्याच्या आधी आहेत ना खेळे येते. तर आता खेळे येतील आणि आपल्या इथे ना आपल्या अंगणामध्ये खेळे नाचतील आणि मग त्याच्यानंतर पालखी तयार येईल. झालेत नाही बघा नवीन नवरी आमच्या नवरदेव आमचे तिकडे गेलेत, नवरी इकडे आहे. खेळे येत आहेत आणि मोरियाना तिकडे बॅटरी दाखवतोय खेळांना. माझ्या पानावले
राम राम. राम राम. राम राम. बिजली आहेत काय? आता पालखी आमच्या घरी येईल तर आईनं रांगोळी काढते वगैरे. हातावरची रांगोळी भारी. छान आहे. अजून पाठी पाहिजे. राखण ठेवलेली बोला. बघ वर्ष झालं पाहिजे राखण आज त्यांच्या कुटुंबात सुद्धा संभाल चौकीदार वाट्या पडल्या आकारवर लावलेला आहे. आज बाबा तुला टोपी दिला शाळा दिल्या राज करू त्यांच्याकडे कुटुंबात सुखात त्यांच्या बाजूच्या पर्यंत. छाया अरुण कोण भरे. भावादाने आकारा घेता निघा दोन कालकीच्या कार्या छाया आहे तुझे मायेपासून मान्य करून घ्या. तुझ्या कुटुंबात मुलामाचा सुखा संभार तुझ्या मनात विचार करत. वाट्यापर्यंत पाया पडून घ्या. हो हो तेच सांगितलं तसं पाया पडून नवरा आहे तू असं कर.
तुम्हाला पाणी संगीता मायवशीला हिने तुला त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ते परिपूर्ण कर त्यांच्या हे झाले की सगळे आमच्या मामाकडचे सगळे आले मंडळी सोलकरवाडीची. नमानाची प्रॅक्टिस होती ना त्याच्यामुळे जरा उशीर झाला. पण नमान एकदम बोला खदलावणार ना भारी. तू भाजी कसं काढलीस? भाजी मी भाजीच्या टोपात जेव्हा हां थांबतोय राख्या. शाबास. दुपारी बोललो मनावर घेतला ना वाटतं. घेतलं सरांना कॉल लावून काय काय केलं त्यांनी. ए आर्या टोपात भाजीचा टाकतो. तर मंडळी आत्ताच आपल्या घरात नाही ना पालखी येऊन गेली. छान देवाचं दर्शन झालं. वर्षभर ज्या पालखीची आपण कोकणकर कोकणातली माणसं ज्या पालखीच्या आतुरतेने वाट बघतो ना तर ती पालखी आता आपल्या घरी येऊन गेली आणि छान झाला संपूर्ण उत्सव. तर मंडळी आजच्या संपूर्ण दिवसातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता हा व्हिडिओ मी तुमचा इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. गुड नाईट.